टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आता त्यांचं म्हणणं असेल की नाही, ह्या शाळा खूप वर्षापासून अशाच आहे, आमची आता सरकार झाली मागच्या 10 वर्षात आणि आधीच्या सरकारांमुळे ते असू शकतं। तुम्हाला कशाला निवडून दिले? मग तुम्ही बदल घडवसाल यासाठीच निवडून दिले ना? केलाय का तुम्ही बदल? नाही केलाय। पत्र आहे अजून पण शाळांवर, ते पत्र गळतायत, मुलांना बसायला बेंच नाहीये। तर 10 वर्षात तुम्हाला तेही जमलं नसेल तर मग तुम्ही केलं काय? शाळांची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे की शिक्षण मंत्री कोणी असलं पाहिजे। आणि जर त्यांना शिक्षण मंत्री बनायचं असेल, बनून राहायचं असेल, स्वतःच्या मुलांना उद्यापासून सरकारी शाळेत पाठवा। त्या अवस्थेत तुमच्या स्वतःच्या मुलांना शिकू द्या। लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्याकडून स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत सोशल ऑडिट करण्यात येत आहे। या अभियानादरम्यान लातूर जिल्ह्यातील औसा येथील केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार समोर आलाय। औसा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत सोशल ऑडिट दरम्यान अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपण या शाळेतील नियमित विद्यार्थी नसून खासगी शाळेतील विद्यार्थी असल्याचं दिपकेंसमोर सांगितल्याचा दावा करण्यात आला। त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या आणि प्रत्यक्ष उपस्थितीबाबत आता प्रश्न उपस्थित झालेत। दरम्यान विद्यार्थ्यांनी सांगितल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा करण्यात आली। त्यावेळी संबंधित विद्यार्थी खासगी शाळेतील नसून शेजारील उर्दू शाळेतील विद्यार्थी असल्याचं मुख्याध्यापकांनी म्हटलं। या प्रकारामुळे औसा केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी उपस्थिती, शाळेतील नोंदी आणि प्रत्यक्ष वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये मोठा फरक दिसून आला। सोशल ऑडिट दरम्यान समोर आलेल्या या प्रकाराची सखोल चौकशी करून नेमकं सत्य काय आहे याची पडताळणी करण्याची मागणी होते। अभिजित दिपके यांच्या स्कूल ठीक करो अभियानादरम्यान समोर आलेल्या या प्रकारामुळे जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। यावेळी अभिजित दिपके आणि शाळेत गेल्यावर त्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला। शाळेची पटसंख्या कमी असल्यानं शिक्षकांनी थेट बाजूच्या उर्दू शाळेचे विद्यार्थी आणून बसवले होते। तसंच विद्यार्थ्यांना जेवणासाठी चकाचक नवीन प्लेटही आणल्या होत्या। आदल्या दिवशी शाळेतील वाढलेले गवत देखील काढण्यात आलं होतं। शाळेच्या परिसरात रोजच गर्दुल्ल्यांचा वावर असायचा, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नशेचे पदार्थ देखील असल्यानं त्याचीही साफसफाई करण्यात आली। मात्र दिपके यांच्या हे सगळं लक्षात आल्यानंतर त्यांनी शाळा व्यवस्थापनेला याबाबत जाब विचारत चांगलंच धारेवर धरलं। आता त्यांचं म्हणणं असेल की नाही, ह्या शाळा खूप वर्षापासून अशाच आहे, आमची आता सरकार झाली मागच्या 10 वर्षात आणि आधीच्या सरकारांमुळे ते असू शकतं। तुम्हाला कशाला निवडून दिले? मग तुम्ही बदल घडवसाल यासाठीच निवडून दिले ना? केलाय का तुम्ही बदल? नाही केलाय। पत्र आहे अजून पण शाळांवर, ते पत्र गळतायत, मुलांना बसायला बेंच नाहीये। तर 10 वर्षात तुम्हाला तेही जमलं नसेल तर मग तुम्ही केलं काय? शाळांची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे की शिक्षण मंत्री कोणी असलं पाहिजे। आणि जर त्यांना शिक्षण मंत्री बनायचं असेल, बनून राहायचं असेल, स्वतःच्या मुलांना उद्यापासून सरकारी शाळेत पाठवा। त्या अवस्थेत तुमच्या स्वतःच्या मुलांना शिकू द्या। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।